भीम, आतापासूनच आम्ही समजे तुला बॅरिस्टर भीम म्हणणार. नाहीतर काय, कुणाची बी हिम्मत नाही आमच्या भीमला बोलण्यात आणि वादात हरवायची. आनंद दादा, बाळा दादा, सत्याच्या बाजूने असणाऱ्या माणसाचं नेहमी विजय होतो. हे खरं आहे की त्यांनीच भास्करच्या वहिनीला मारलंय, आणि हे बी खरं आहे की तुम्ही त्यासनी मारताना नाही बघितलंय. पण तुमच्या बघण्यानं किंवा न बघण्यानं त्यांचा गुन्हा थोडीच खोटा ठरू शकतो. म्हणून मी काहीच बोललो नाही, पण खोटं कधीच बोलू नका. आय, मी आता खोलीत जातो. तू बाहेरनं टाळा लावून घे. आईनं बाला म्हणावं की मंजुळानं तिच्या घरच्यासनी तरस नका देऊ. भरपाईच्या नावाखाली लालसे पोटी ते जे मागताय ते तुम्ही नाकारा. बाबांच्या संपत्तीत जो बी माझा वाटा असेल तो आजपासून मी तुझ्या नावावर करतो. तू एक कागदावर लिहून घे बरं. मी माझा अंगठा दिला आहे. आई, काय जेवायला बनव ना, भूक लागली. आम्ही इथं काळजीत आहोत. बापाची आबरू उतरली. त्यांच्या हातात वाहन आल्यात आणि तुला खायचं सुचतंय वैर. भूक लागली आहे तर काय करू? जेवायचं बोलू का नको बोलू? ए, तुझी बायको नाही हाय म्या. रांधा वाडा उष्टी काढा कराया. तुला कसली काळजी आहे र? लगीन झालं तरी मजा, आणि लगीन मोडलं तरी मजा. तुझ्या आणि तुझ्या परिवाराच्या आनंदासाठी दोन बायांचा खून केला आम्ही. तर मी सांगितलं होतं का माझ्या दोन बायकांना मारून टाका? आणि हा आरोप नका लावू माझ्यावर. एक तर पाप स्वतः करा आणि वरून भाषण बी द्या आम्हाला. गप, एकदम गप. चल का. आई बाबा, लय झालंय. भावानी तर त्याचा हिस्सा दिलाच आहे. आता तुमच्या लोकांकडून संपत्ती हिसकावून धक्के देऊन घरातून नाही बाहेर काढलं ना, तर मी आधी तुमचा मुलगा नाही. अहो वहिनी, तुम्ही या या या. अहो काय झालं वहिनी? लगीन वगैरे पार पडलं ना व्यवस्थित? लगीन तर नाही झालं. मोडलं लगीन मंजुळाचं. आणि लगीन मोडल्यामुळे लय अडचणीत आहे बघा आम्ही. मी काही समजलो नाही. काय झालंय नेमकं? आणि रामजी कुठे आहे? त्याच बाबतीत थोडी मदत पाहिजे होती. हो हो, बोला ना, काय मदत हवी आहे? माझ्याकडून होईल तेवढी मदत करायला मी तयार आहे. माफ करा शेठजी. ते भीमाचे बाबा मला म्हणले होते की तुमची लय मोठ्या मोठ्या लोकांसंग ओळख आहे, कारण तुमचा व्यापार लय दूरपतूर पसरलाय ना. झालंय असं की मंजुळाच्या लग्नाच्या 2 दिवस आधी या पोरांचे बाबा भीमाला हुडकाय कुठंतरी निघून गेले. आणि एका गोष्टीची मला खात्री आहे, या पोरांचे बाबा असे गायब होणारातले नाही आहे. ते हार मानणारातलं बिलकुल नाही शेठजी. तेव्हा माझी तुम्हाला एक विनंती आहे शेठजी, यासनी हुडकाय आमची मदत करा शेठजी. तुमचं लय उपकार होतील आमच्यावर. अहो वहिनी, रामजी माझा मित्र आहे. मी माझ्या ओळखीतल्या लोकांना आजच निरोप पाठवतो. तुम्ही विश्वास ठेवा, रामजी लवकरच भेटेल. तुम्ही एकदम निश्चिंत व्हा आणि घरी जा. धन्यवाद. अखेर रामजी सकपाळ कुठे गायब झाला म्हणायचा? आओ सेठजी, यो रामजी सकपाळ कुठं गायब झाला नाही. त्यो नक्कीच परत येईल. भले त्यो अस्पृश्य आहे,
त्याची सावली बी आपल्याला आवडत नाही. पर त्या रामजी सकपाळचा हा आपल्या कुटुंबावर लय जीव आहे. बघाच तुम्ही ती नक्की परत येणार. नेमकं तुला काय म्हणायचंय मंगेश? शेठजी, मला हे म्हणायचं आहे का त्यो रामजी सकपाळ जेव्हा गावात परत येईल तेव्हा तो याच वाटेनं येईल ना व. आणि जर का त्यासने आपण याच वाटावर संपवला तर गाव आल्यास ती वाटल का रामजी सकपाळ गायब झाल्यापासून परत आलाच नाही. आपलं काम बी होईल आणि कोणाला संशय बी येणार नाही. मंगेश, अरे तू दिसतोस तेवढा सभ्य नाहीयेस बरं. अरे तुझ्या डोक्यात एवढ्या सुपीक कल्पना कशा काय येतात रे? आपण आजपासूनच या वाटेवर देखरेख सुरू करूयात. ज्या दिवशी ज्या वेळी रामजी सकपाळ या वाटेवरून जाईल, मरून जाईल. बाबा तुम्ही कुठे गेलाय? कुणास ठाऊक तुम्ही कसं आहे. तुझी बहीण मंजुळा तयार होऊन वरातीची वाट बघत होती, पण वरात नाही आली. तुला शोधाय पायी बाबा निघून गेले घरातनं, ते सुद्धा अजून घरात नाही आले. आणि हा ती भास्करची वहिनी, तिचं जीव घेतला सासू सासऱ्यांनी. भीमा एवढं समज झालंय, ठाव आहे का तुला? आणि हे तुझ्यामुळे झालंय. आईला कसं सांगू की माझं डोसकं दुखतंय. नाही सांगणार. आईला वाटेल की मी बाहेर जाण्यासाठी ढोंग करतोय. नाही सांगणार म्या. भीमा, आई, मी तुला आधीच लय त्रास दिलाय. पण आई, आता मी तुला कवच त्रास नाही देणार. मंगेश, मी जेव्हा रामजी सकपाळचा विचार करत असतो ना तेव्हा माझी दारू उतरते रे. आपण त्याचं काहीच बिघडवू शकलो नाही. हं? तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे शेठजी. शेठजी, देव बघा, देव रामजी सकपाळ आहे ना? खरंच रामजी सकपाळ आहे का दारू चढली मला? अरे हा तर रामजी सकपाळ आहे. निघून जाईल तो. चलूट, जाऊन त्याची शिकार करून टाकूया. चलूट, चला.
रामजी सकपाळ, आता तुला आम्ही इथेच बांधून ठेवणार, उपाशी ठेवणार. अरे ही जागा गावाच्या बाहेर आहे, इकडे सहसा कुणीच जात येत नाही. रामजी सकपाळ आता केव्हाच घरी परत जाऊ शकणार नाही, पण आपण जाऊया. बरोबर आहे शेठजी, चला. नाही आई, काय झालं? काय झालं आई? वहिनी, आई वहिनी काय झालं? हा, मला वाटतं एखादं वाईट सपन पडलं. हा? जा मंजुळा, पटकन पाणी घेऊन ये. आई आई बाबासनी काय बी झालेलं नाही, काय नाही झालंय. बाबा सुखरूप असतील बघ. पाणी घे. आई आधी तू पाणी पी. बाळा बघ जरा, पाणी पी की. काय झालंय आई? ठीक आहे शेठजी, मी चालतो आता. अरे काय करतो? अरे तुला धड उभं राहता येत नाही, घरी कसं जाणार? चालत? अरे एक काम कर, आजची रात्र तू माझ्याच घरी जाऊ. चल. हे एक मला सांगा, आपण तर झोपून जाऊ, पण त्या रामजी सकपाळचं काय होणार? काही दिवसांनी तो कायमचा झोपेल. पण इथून पुढे या विषयी आपण अजिबात बोलायचं नाही, ठीक आहे? चल. रामजी सकाळ. तू झोप तू. मंगेश, तू तिकडे जाऊन झोप, मी इकडे जाऊन झोपतो. जा. काय झालं? झोप नाही येत का तुला? हा, चल झोप ना तू, झोप ना. आई कुठे आहेस तू? का मला सोडून निघून गेलीस? तुझी खूप आठवण येते. बाबांच्या दारू पिण्याच्या सवयीलाच तू त्रासली होतीस. तू तर सुटलीस, पण बाबांची सवय नाही सुटली. त्यांचं पिणं सुरूच आहे. आई मी काय करू? तुझ्याशिवाय मला खूप एकटं वाटतंय ग. का मला तू सोडून निघून गेलीस? चल ये. हे बघ, हीच आहे ती जागा जिथं मी रोज येतो.
अरे इथं तर टाळा लागलाय, आत कसं जातोस? चल ये, चल लवकर. चल. अरे कुठं घेऊन आलास र? अरे योच तर हाय ना आपला अड्डा. हा? इथं कुणालाच काय बी कळत नाही. हे घे पकड. जरा विचित्र वाटतंय र. लय प्रश्न विचारतोस तू. यो मुर्दा आहे, मुर्दा. यो मुर्दा आहे. मुर्दा. मुर्दा 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 थांब मुर्दा. कुठं पाहिलं तुम्ही दोघांना प्रेत? तिकडं गावच्या बाहेर ए, तू- पडक्या तू- घरात. चुप चुप इकडे ये, इकडे ये, इकडे. आता सांग काय झालं? अहो गावच्या बाहेर ते पडकं घर आहे ना, तिथं आम्ही मुर्दा बघितला. त्याचं तोंड कापडानं झाकलं होतं आणि हात पाय दोरीनं बांधलं होतं. अरे पर तुम्ही तिकडे कशापाई गेला होता? हा आशिष भाऊ सांगत होता तिथं गेलं तर नशा करता येईल, तिथं कोणी येत जात नाही. आम्ही तिथं गेलो तेव्हा टाळा लागला होता आणि जेव्हा आशिष दादानी टाळा तोडला तेव्हा मुर्दा. छटाकभर नाही वाढला तरी चिलीम फुकतो, नशा करतोय. चला पळा इथनं. अरे तोंड काय बघताय, चला निघा इथून. चलो. मूर्ख कुठले? पण हा मेला कसा? शेठजी, बहुतेक काल नशेत आपण त्याच्या गळ्याला दोरी बांधली. मग एवढी प्यायची कशाला? मी एकट्याने थोडी पेली होती, तुम्ही बी. अहो शेठजी जाऊ द्या की, मेला तर मेला ना. शेठजी आता मोर काय करायचं त्याचा विचार करा. एक काम कर, गावात अफवा पसरव की स्वतःच्या मुलीचे लग्न मोडल्यामुळे रामजीने गावाच्या बाहेर जाऊन आत्महत्या केली. काय डोस काय शेठजी, एक नंबर. ऐका 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 गावकऱ्यांना ऐका, अहो दादा ऐका. आईच्या आनंद होय. भीमाला दूध देऊन ये. हे घे. हे घे भीम, दूध पी. आई, आई, आता तरी भीमाला सोडून दे. वहिनी सोड की ग भीमाला. जेव्हा भीमाचं बाबा घरला येतील तेव्हाच भीमा बाहेर येईल. ऐका ऐका ऐका, रामजी सकपाळनं गावच्या बाहेर एका पडक्या घरामंदी स्वतःचा जीव घेतला हो. त्यानं आत्महत्या केली.